नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीत स्वागत करतो. आज आपल्याला पाहायचे जनरल लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम आणि त्यासोबतच प्रत्येक कंपोनंट जो आहे, समजा ऑइल रिझर्वायर आहे, प्रेशर रिलीफ वॉल आहे, पंप आहे, डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे, फ्लो कंट्रोल वॉल, या प्रत्येकाचं काय काम आहे हायड्रॉलिक सिस्टीममध्ये हे पण पाहायचं आहे. तर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन कसा येतो एक्झाममध्ये की ड्रॉ जनरल लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम 4 मार्क्ससाठी येऊ शकतो, किंवा ड्रॉ जनरल लेआउट ऑफ न्यूमॅटिक सिस्टीम हा पण क्वेश्चन येऊ शकतो, किंवा त्यासोबत असा क्वेश्चन येऊ शकतो की एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ईच कंपोनंट इन हायड्रॉलिक सिस्टीम, किंवा एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ न्यूमॅटिक सिस्टीम. म्हणजे डायग्राम ड्रॉ करायला नाही येणार, पण प्रत्येक कंपोनंटचं वर्किंग काय, म्हणजे प्रत्येक कंपोनंटचं काम काय हायड्रॉलिक सिस्टीम किंवा न्यूमॅटिक सिस्टीममध्ये, हा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात सुरुवातीला तर ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे. डायग्राम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय डायग्राम पाठ करायची गरज नाही. एकदा जर तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीम कळाली की नेमकी ती कशी काम करते, तर तुम्ही डायग्राम सहज काढू शकता. तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा रिझर्वायर लक्षात ठेवायचा आहे. हा जो दिसतो रिझर्वायर, हा रिझर्वायरचं काय काम आहे याच्यामध्ये. रिझर्वायर काय करतो, तुमच्या जे हायड्रॉलिक सिस्टीमसाठी लागणारं जे ऑइल आहे तो काय करतो, स्टोअर करून ठेवतो. त्याच्यासोबतच जेव्हा हायड्रॉलिक ऑइल पंपकडे जातं, पंपकडे गेल्यानंतर ते पूर्ण सिस्टीममध्ये फिरतं आणि परत काय होतं, तुमच्या रिझर्वायरला रिटर्न येतं. तर ते रिझर्वायरला रिटर्न घ्यायची सुद्धा काम कोण करतं, तुमचा रिझर्वायर करत असतो. त्याच्यानंतर जे हायड्रॉलिक ऑइल पूर्ण तुमच्या सिस्टीममध्ये फिरतं आहे, ते जे ऑइल असतं ते काय होतं, खूप गरम होतं. ते गरम झालेलं ऑइल काय होतं, तुमच्या रिझर्वायरमध्ये कूल करण्याचं काम रिझर्वायर करत असतो. त्याच्यासोबतच जेव्हा हे ऑइल तुमच्या सिस्टीममध्ये जाऊन परत वापस येतं ना, याच्यात काय होतं, बबल फॉर्मेशन होतं. हे बबल फॉर्मेशन हे सुद्धा काम कोण करतं, रिझर्वायरच. बबल पूर्ण इलिमिनेट करायचं काम हा रिझर्वायर करत असतो. समजा तुमच्या सिस्टीममध्ये वॉटर आहे, सिस्टीममध्ये काही कारणामुळे वॉटर गेलं आणि ते वॉटर इथे तुमच्या ह्या रिझर्वायरमध्ये काय करतं, वॉटर आणि ऑइल काय करतं, सेपरेट करायचं काम तुमचा रिझर्वायर करत असतो. त्याच्यासोबतच तुम्हाला जर आणखीन सांगायचं म्हटलं तर की ठीक आहे, एवढे फंक्शन्स आहेत तुमच्या रिझर्वायरचे टू कॉल्ड आणि जर तुमच्या सिस्टीममध्ये कन्सिडर करा की एखादा मेटल पार्टिकल आहे, तो मेटल पार्टिकल काय झाला, इकडून आला, तुमच्या सिस्टीममधून आला, फिल्टरमध्ये सुद्धा तो ट्रॅप नाही झाला आणि तो काय झाला, तुमच्या रिझर्वायरमध्ये आला. तर रिझर्वायरच्या इथे जो तुमचा रिमूव्हरचा जो नट असतो, ह्या नटच्या इथे काय केलेलं असतं, त्यांनी एक मॅग्नेट लावलेलं असतं. त्या मॅग्नेटला तो काय होतं, तुमचा जो एखादा मेटल पार्टिकल आला तो काय होत असतो, इथे चिटकत असतो. म्हणजे मेटल पार्टिकल डिस्ट्रीब्युशनसुद्धा काम तुमचा रिझर्वायर करत असतो. त्याच्यानंतर हे झालं तुमच्या पूर्ण रिझर्वायरचे काम की टू कूल द ऑइल, टू सेटल डाऊन द कंटॅमिनेंट्स, टू रिमूव्ह द एअर बबल्स आणि टू सेपरेट वॉटर. हे तुम्हाला 3-4 गोष्टी याच्यातल्या लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर दुसरा येतो तुमचा पंप, की पंपचं काय काम आहे. पंप काय करतो, तुमची जी पंप हा प्रत्येक सिस्टीममध्ये असणारच आहे. जसं एखादा माणूस जर तुम्ही पकडला तर त्याच्यामध्ये जसं हार्टचं काय काम आहे की पूर्ण बॉडीमधनं ब्लड काय करायचं, ओढून घ्यायचं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड करायचं आणि परत बॉडीला सोडायचं. तसंच काम कशाचं आहे, पंपचं आहे. पंप काय करतो, रिझर्वायरमधनं ऑइल घेतो, लो प्रेशराईज ऑइल घेतो आणि त्याला काय करतो, हाय प्रेशराईजमध्ये कन्वर्ट करतो आणि तुमच्या हायड्रॉलिक सिस्टीमला पाठवतो. म्हणजे तो काय करतो आहे की मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन तो कशात करतो आहे, हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करतो आहे. हे पंपचं मेन काम आहे. पंपमध्ये वेगवेगळ्या टाईपचे पंप असतात, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, नॉन पॉझिटिव्ह टाईप डिस्प्लेसमेंट पंप. ठीक आहे. पंपच्या नंतर दुसरा जो कंपोनंट आहे मेन महत्त्वाचा, तो काय आहे तुमचा, हा तुमचा प्रेशर रिलीफ वॉल. प्रेशर रिलीफ वॉल म्हणजे प्रेशर रिलीफ वॉलचं काय काम आहे, साध्या जर भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमच्या घरामध्ये प्रेशर कुकर असतो. प्रेशर कुकरमध्ये वर तुम्हाला एक कंपोनंट दिसत असेल की आतमध्ये जर जास्ती स्टीम झाली तर तो काय होत असतो, वर लिफ्ट होत असतो आणि त्याच्यातनं काय होत असते, तुमच्या कुकरमधली जी स्टीम आहे ती बाहेर पडत असते. त्याला तुम्ही काय म्हणता, मराठी भाषेमध्ये शिट्टी म्हणता की ठीक आहे. तर शिट्टी म्हणजे काय की आतमध्ये जर प्रेशर जास्ती झालं तर तो लिफ्ट होतो आणि ते जास्ती प्रेशर बाहेर निघून जातं. तसंच आपल्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये जर समजा काही कारणामुळे पंपनी जर जास्ती प्रेशर जनरेट केलं तर सिस्टीम बस्ट नाही व्हायला पाहिजे, सिस्टीम खराब नाही व्हायला पाहिजे. याच्यासाठी काय केलेलं आपण की सिस्टीमला जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं प्रेशर पुढे जातं. जर एक्स्ट्रा प्रेशर झालं तर ते काय होतं, या प्रेशर रिलीफ वॉलमधून ते काय होतं, खाली रिझर्वायरकडे जातं. म्हणजे सिस्टीमला सेफगार्ड करायचं काम कोण करतं, तुमचा प्रेशर रिलीफ वॉल करत असतो. त्याच्यानंतर प्रेशर गेज आहे.
प्रेशर गेजचं काय काम आहे, तुमच्या सिस्टीममध्ये किती प्रेशर आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं, प्रेशर गेज करतो. जर प्रेशर गेज नसेल तर तुम्ही बाकीच्या ज्या सेटिंग्स आहेत, समजा तुम्ही अनलोडिंग वॉल लावला आहे किंवा बाकी काही गोष्टी लावलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला कळणार नाहीत की तुम्ही कितीवर सेट करायचं आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा डायरेक्शन कंट्रोल वॉल. ठीक आहे, हा इथे डायरेक्शन कंट्रोल वॉल. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की डायरेक्शन कंट्रोल वॉलचं काय काम आहे की हे जे येणारं ऑइल आहे, पंपकडून येणारं ऑइल आहे, हे तुमच्या ॲक्च्युएटरच्या ए पोर्टला पाठवायचं आहे का ॲक्च्युएटरच्या बी पोर्टला पाठवायचं आहे. म्हणजे सिलेंडर तुम्हाला हा पुढे घेऊन जायचा आहे का सिलेंडर तुम्हाला मागे घेऊन जायचं आहे, हे डिसाईड कोण करतं, तुमचा डायरेक्शन कंट्रोल वॉल करत असतो. म्हणजे ट्रॅफिक सिग्नलसारखं तो काम करत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो तुमचा फ्लो कंट्रोल वॉल. फ्लो कंट्रोल वॉल म्हणजे सिम्पल जर भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तुमचा गाडीचा ॲक्सिलेटर पकडा. ॲक्सिलेटर काय करतो, जसं तुम्ही ॲक्सिलेटर वाढवताल तसं काय होतं, तुमच्या कार्बोरेटरकडे काय होतं, तुमचं पेट्रोलचा फ्लो वाढतो. पेट्रोलचा फ्लो वाढला की पेट्रोल जास्ती जातं तुमच्या गाडीच्या सिलेंडरमध्ये, जास्ती स्फोट होतात आणि तुमची गाडी फास्ट चालायला लागते. तसंच आहे आता हे काय आहे, तुमचं जे ऑइल आहे हे काय होतं, जर तुम्ही फ्लो कंट्रोल ऑइल जास्ती ओपन केला तर जास्ती क्वांटिटीचं ऑइल काय होतं तुमच्या सिलेंडरमध्ये जातं आणि तुमचं सिलेंडर काय होतं, फास्ट पुढे जातो. ठीक आहे, तेच जर तुमचा फ्लो कंट्रोल ऑइल तुम्ही कमीला सेट केला तर कमी क्वांटिटीचं ऑइल जाईल आणि तुमचं सिलेंडर काय होईल, थोड्या कमी स्पीडमध्ये पुढे जाईल. म्हणजे हा ॲक्च्युली ॲक्सिलेटरसारखं तुमचं फ्लो कंट्रोल वॉल काम करतो आहे. तर हा फ्लो कंट्रोल वॉलचं काम झालं. त्याच्यानंतर डबल ॲक्टिंग सिलेंडर किंवा सिलेंडर म्हणा किंवा ॲक्च्युएटर म्हणा, आपण त्याला काय म्हणतो, हायड्रॉलिकच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटरचं काय काम आहे की जसं तुमचा हँड आहे, तुमचा हात जो असतो ना आपला, आपण हातामध्ये कुठलीही वस्तू पकडतो किंवा एखादं गाडीचं हँडल पकडून आपण हे करतो, हा काय आपला एंड इफेक्टर आहे. याला काय म्हणतो आपण, एंड इफेक्टर. म्हणजे हा काम करत असतो शेवटी. तसंच तुमच्या पूर्ण ह्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये हा तुमचा एंड इफेक्टर आहे. हा तुमचं काम करतो आहे. जे काही काम करायचं, युजफुल वर्क करायचं, हा तुमचा ॲक्च्युएटर करत असतो. ॲक्च्युएटर्स 2 टाईपचे असतात. एक असतात लिनियर ॲक्च्युएटर्स आणि एक असतात रोटरी ॲक्च्युएटर्स. लिनियर आणि रोटरी. आता हा जो तुम्हाला दिसतो आहे हा लिनियर ॲक्च्युएटर आहे. म्हणजे याची मूवमेंट लिनियरमध्ये आहे म्हणून याला लिनियर म्हणतात. आणि दुसरा कोणता आहे, रोटरी ॲक्च्युएटर. रोटरी ॲक्च्युएटर म्हणजे काय, तुम्ही JCB बघितला असेल, चेनवाला JCB, ज्याच्यावरती चेन फिरते आणि त्या चेनच्या खाली जो लावलेला असतो गोल गोल दिसेल तुम्हाला, तो तुमचा रोटरी ॲक्च्युएटर असतो. तो काय करतो आहे, त्याच्यामध्ये प्रेशराईज ऑइल जात असतं आणि तो फिरतो आणि त्याच्यामुळे ती चेन फिरते आपली. ठीक आहे, तर हे लिनियर आणि रोटरी ॲक्च्युएटर असे 2 ॲक्च्युएटर्स असतात. आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी जर तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीममध्ये सर्वात महत्त्वाचा जर कंपोनंट म्हटलं तर हा फिल्टर आहे. फिल्टरचं काय काम आहे की जसं तुमच्या गाडीच्या याच्यामध्ये पण साईडला तुम्ही बघितलं असेल सर्व्हिसिंग करताना एक फिल्टर असतो. तो माणूस काय करतो, तो फिल्टर काढतो. फिल्टर म्हणजे स्पंज असतं, स्पंज काढतो, पेट्रोलने धुवून घेतो, एअरने वॉश करून घेतो आणि परत गाडीमध्ये लावून टाकतो. ठीक आहे, त्या फिल्टरचं काय काम आहे की तुमच्या कार्बोरेटरला जी हवा गेली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही धूळ किंवा बाहेरचं काही गेलं नाही पाहिजे, हे काम आहे. ते सेम काम कोण करतं आहे, हा इथं हायड्रॉलिक सिस्टीममध्ये हा फिल्टर करत असतो. ह्या फिल्टरची लोकेशन तुमच्या पंपच्या आधी पण असू शकते किंवा पंपच्या नंतरसुद्धा असू शकते किंवा रिटर्न लाईनमध्ये असू शकते. ह्या 3 फिल्टरच्या लोकेशन आहेत, पंपच्या आधी किंवा पंपच्या नंतर किंवा रिटर्न लाईनमध्ये. एकाच ठिकाणी तुम्ही फिल्टर टाकू शकता. ठीक आहे, असे 3 हे आहेत. आणि फिल्टरचं काय आहे की आता समजा तुम्ही पंपच्या आधी जर फिल्टर टाकला तर काय होईल, तुमच्या रिझर्वायरमध्ये काही मेटल पार्टिकल आहेत ते काय होतील, इथं ट्रॅप होतील. किंवा तुम्ही पंपच्या नंतर टाकला तर पंपमधून जर एखादा मेटल पार्टिकल निघाला तर तो काय होईल, इथं ट्रॅप होईल. किंवा रिटर्न लाईनमध्ये टाकलं तर तुमच्या सिस्टीममध्ये एखादा पार्टिकल असेल, तो काय होतो, इथं येऊन तुमच्या फिल्टरमध्ये ट्रॅप होतो. हे असं सगळं टोटल कंपोनंट्स होते. पाठ करायची गरज नाही आहे, सिम्पल भाषेमध्ये लक्षात ठेवा. तिथं जाऊन तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून टाका की बाबा याचं नेमकं प्रत्येकाचं काम काय आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात नाही ठेवू शकत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू.